नमस्कार. राधा राधा. बघा, मी एक कहाणी ऐकली होती. जेवढी येईल तेवढी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पुन्हा बघा जा, म्हणजे कसं आपल्याला कळन. आणि खूप छान आहे बरं का, खूप छान आहे. आपल्यासाठी छान आहे, तुमच्यासाठी छान आहे. म्हणून मी सांगते. तुम्ही काय करताय, थोडंसं ऐकताय, सोडून देताय, त्यामुळं काही समजमध्ये येत नाही आहे. म्हणून बघा, पूर्ण ऐकायची. पूर्ण ऐकलं ना तरच आपल्याला कळतंय. अर्धवट सोडलं ना, आपल्याला अर्धवट ज्ञान काहीच उपयोगाचं नाही. आपल्याला ज्ञान कसं सगळं यायला पाहिजे, म्हणून ऐकायचं. आपली भोळी आई सांगते. मी तर अनाडी अनपड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परी मी पण बघा, तुमच्या काहीतरी मनाला ठसायसारखंच मी पण बोलणार आहे. चला मग सुरू करू आपण. रामकृष्ण हरी. बघा, एक नवरा बायको असतात. आणि ते नवरा बायको बिचारे गरीब असतात. आणि त्याच्यातून बी ते गरिबीतून पण वर यायला बघतात. ते प्रयत्न करतात की आम्ही मेहनत करून पुढं आपलं जाऊ. तर पुढं जायचं कारण म्हणजे कसं, आता पुढं जायचं कारण म्हणजे त्याला पण हे बघा, आपण थोडंसं दान धर्म हे ते करायला पाहिजे, तर माणूस पुढं जाते. आपलं पहिल्याचं काय कर्म असतंय म्हणून आपण गरीब असतो. आणि गरीब जन्माला आलं म्हणून काय आपण गरिबीमध्ये दिवस काढायचे का? नाही काढायचे. त्याच्यातून बी आपण चांगले चांगले मार्ग काढायचे. आता आजकाल बघा, माणसाचं कसं असतं या, प्रत्येक माणूस पुढं जायला बघतंय. कुणाला वाटतं महागं वळून बघावा, महागं गरिबीचे दिवस बघायला भेटायला पाहिजे, कुणाला नाही वाटत. मग हे बघा कसं असतं, आपण पुढंच बघायचं आणि पुढचाच विचार करायचा. आणि पुढं होऊन आपण चांगलं कर्म करायचं. चांगलं कर्माने कसं आपलं पहिलं वाईट आपल्याच्याने झालं असलं पूर्वीमध्ये किंवा पहिल्या जन्मामध्ये, तर ते ह्या जन्मामध्ये आपल्याला थोडंफार तरी फेडावंच लागतं. आणि तिथून पुढं फेडलं ना, फेडायचा चान्स आपल्याला कसा देवाने दिलेला आहे बघा. आपण एवढं कमवतं, एवढ्या कमाईमधून बी आपण हे बघा एवढं दानधर्म केलं ना, तेवढंच आपलं भाग्य खुलतं या. भाग्य खुलायचं म्हणजे कसं, आपण हे बघा भुक्याल्याची भूक ओळखायची, ताण्याल्याची ताण ओळखायची. कोणा गरीब असला आपल्यापेक्षा बी त्याला थोडंसं दानधर्म करायचं. दानधर्म आपल्याकडं तर काही नाही आहे दानधर्म करायला. तरी त्याच्यातून बी आपल्याला 4 रोटी आहे, 4 भाकर आहे, आपल्याला एवढी भाजी आहे, तर त्याच्यातून बी कोणी जर आलं ना आपल्या दर्जावर, त्याच्यातून बी कोरभर का व्हायना रोटी त्याला द्यायची. आपण नाही म्हणायचं आता आम्हाला पुरण का, आमच्या लेकरांना काय द्यायचं आम्ही. अहो 2 घास, सगळ्यांनी एक एक घास कमी खाल्ला तर एक कोरभर भाकर जाते की. त्याला कोरभर भाकर आणि एवढी भाजी दिली आणि तांबर पाणी दिलं, तर ते किती मोठं पुण्याचं काम आहे. आपलं काय पूर्वीचं असलं तर हे बघा ते आपलं निघून जातं त्याच्यामध्ये. मन आपल्याला हे बघा करत राहायचं, चांगलं कर्म करत राहायचं. वाईट कर्माकडे आपण बघायचंच नाही. चांगलं कर्म आपल्या उजव्या हाताकडे घ्यायचं आणि वाईट कर्म आपल्या डाव्या हाताकडे सोडून द्यायचं. असं करायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये आपलं कर्म आणि भाग्य खुलत राहते. बघा असंच बघा, एका गावामध्ये मोठा श्रीमंत होता. तर त्याच्या घरी खबुद्रे यायला लागले. त्याच्या अंगणमध्ये, त्याच्या झाडावर, दरवाजात असं झाड, चिंचाचं झाड, आंब्याचं झाड किंवा पेरूचं झाड, कशाचं पण झाड असलं तर तिथं पाखरं येतात. तर तिथं खबुद्र यायला लागले, पाखरं तर यायच लागले, परी खबुद्र बी यायला लागले. खबुद्र त्या झाडावर नाही बसायचे. खबुद्र येऊन त्याच्या अंगणमध्ये त्यांनी काही ज्वारी, गहू, बाजरी, हरभरं, तूर, मटकी असं काय टाकलेले असायचं ना शेतामधलं धान्य वाळायला, तर ते धान्य खायला खबुद्रे यायचे. मेन खबुद्रे जास्त यायचे का, खबुद्र कसं एक आलं ना त्याच्या पाठीमागं लय येतात, म्हणून ते खबुद्रे यायचे. मग खबुद्रे येऊन त्यांना खायला भेटायचं तिथं. तर मग ह्या मालकाचं कसं पुण्यच व्हायचं ना, ह्या गरिबाचं पुण्य व्हायचं. आणि ते मोठा श्रीमंत आहे ते तर काय दरवाजात वाळायलाच नाही टाकायचा. ते शेतामध्येच वाळून कोळून पोते भरून घरी घेऊन यायचा. तर मग आता श्रीमंत होता,
तर ते खबुद्रा आले तरी हाकलायचा, कुत्रा मांजर आलं तरी हाकलायचा. मग त्याचं पाप होत चालायला लागलं. पाप होत चालायला लागलं तर मग ते म्हणायला ते तर गरीब होता, ते हळूहळू वर यायला लागला. आणि मी तर श्रीमंत होतो, एवढा मोठा श्रीमंत होतो, आणि माझं श्रीमंती का हळूहळू कमी व्हायला लागली. तर मग ते मनाला लई असं अजीब वाटायचं, त्याच्या मनाला अजीब वाटायचं. आणि हे गरीब होता का, त्याच्या मनाला वाटायचं की माझं तर हळूहळू मला तर माझी गरिबी दलिंद्री माझी दूर व्हायला लागली या. तर या श्रीमंताला वाटायचं माझी तर हळूहळू गरिबी यायला लागली या, असं का. तर मग एक दिवस श्रीमंत गेला गरीबाकडं. तर ते म्हणला बाबा तुला खायला नव्हतं, आणि तुझं तर आज दररोजात एवढं मोठं धान्य पडायला लागले, वाळायला लागले, तुला कुठून आलं. तर म्हणला माझं शेत आता चांगलं पिकायला लागले. आता ते म्हणला माझं पण शेत पहिलं पिकत होतं. श्रीमंत म्हणला पण माझं शेत आता कमी पिकायला लागले, काही तू काय केलंस का काय माझ्या शेताला. ते म्हणला देवा परमेश्वरा सत्याची बुद्धी दे रे बाबा ह्या श्रीमंताला. तर मग देवाला ते म्हणतो तसा आणि जातो घरी. तर बायकोला म्हणतो अगं ते श्रीमंत दादा असा आपल्याला बोलत होता. तर म्हणली बोलू द्या, काय होतं या, बोलू द्या, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. बरं म्हणला जाऊ दे म्हणल्याच्या नंतर मग हळूहळू याचं धान्य शेतामध्ये खूप पिकायला लागलं. मग हे हळूहळू खूप श्रीमंत व्हायला लागला. मग ह्याच्या दररोजात खबुद्रे यायचे, पाखरे यायचे, हे कधी हाकललंच नाही ह्याने. आणि मग काय केलं ह्याने, खबुद्राने काय केलं, ह्याच्या घरी म्हणजे दरवाजाच्या साईडला असं घर बनवलं खबुद्राने. आणि त्याच्या तिथं अंडे द्यायला चालू झालं. तर मग जास्त तिथं म्हणजे ते घर त्याने मोडलं नाही कोणी, त्या गरिबाने घर कोणी कसं खबुद्राला येलेत म्हणून घर मोडतात. आणि मग ह्याचं त्या खबुद्राने घर बनवलं होतं ना, तर हे तर उलट तिथं वाटीमध्ये पाणी ठेवायचा, वाटीमध्ये चारा ठेवायचा. बाई त्याने अंडे दिलेत, आणि ते अंडे दिलेत तर वापस खबुद्र त्या जागेवर येणार आहे. ते येईल तर ते अंड्याच्या नादी लागत, अंडे घोळलं तरच ते त्याच्यातून पिल्ले निघतात. तर मग ह्याला त्याची चिंता पडली होती. तर मग सारखंच पाणी ठेवायचं, चारा ठेवायचा, बाजरी ठेवायची, ज्वारी अशी भरडून ज्वारी ठेवायची, जात्यावर भरडून ज्वारी ठेवायची. म्हणजे त्या खबुद्राची खूप सेवा करायला लागला. तर त्या खबुद्राचे एक दिवस अंड्यातून पिल्ले निघले. तर ते पिल्ले लागले तुरु चालायला लागले. मग ते पिल्ले खाली त्याच्या घरातून खाली यायला लागले. मग ते पिल्ले खालचा चारा खायला लागले, खालचं ते ज्वारी, बाजरी, मटकी, कोणचं पण कडधान्य ते खायला लागले. मग ह्याचं भरभरून हे श्रीमंत झाला. आणि हे काय करायचा, हाकलायचा ना. मग खबुद्रा आले हाकलायचा, चिमण्या आले हाकलायचा, कावळा आला हाकलायचा, गाय म्हैस आली हाकलायचा. ह्याचं सगळं धनदौलत गेली ह्या श्रीमंताची. आणि मग ह्या गरिबाला वाटलं बाबा एवढा श्रीमंत माणूस होता आणि त्याची एवढी गरिबी झाली. मग ह्याला लय दया यायला लागली. तर मग हे काय पण असं ह्याच्या शेतातलं असं फळ फ्रूट, गहू, ज्वारी, बाजरी काय करायचा, असं हेवडाला उचलून सगळी थैली भरायची आणि त्याच्या दरवाजात नेऊन ठेवायची. पण ते नाही म्हणायचा हे कोणाचं हे, म्हणायचा ते श्रीमंत बाबा हे कोण आणून देत असं कोण नाही. त्याला वाटायचं काय माहिती देवाच्या रूपामध्ये आमची गरिबी आली, या श्रीमंताची गरिबी आली म्हणून आमच्या दरवाजात देवच ठुतय, आमची दया आली का तर आमचं पुण्य होतं वाटतं म्हणून देव ठुतय. पण हे कसं गुपित ठेवायचा, हे गरीब त्याच्या दरवाजामध्ये नेऊन गुपित ठेवायचा की हे कधी म्हणायचंच नाही की मी ठुलं या देवाने थोडं ठेवलंय मी ठेवलंय, हे कधी म्हणायचंच नाही. तर ह्याला माहीत पडलं की ते म्हणतंय की माझं पुण्य होतं म्हणून मला देव दरवाजात माझ्या एवढं धान्य ठेवून जातं, या खाय प्यायचं ठेवून जातंय. ह्या श्रीमंताला असं कधी वाटलंच नाही की हे श्रीमंत झालाय म्हणून माझी दया यायली या म्हणून माझ्या दरवाजात आणून हे थैली ठुतं या खाय प्यायची. ह्यानी कधी जाणवलं नाही. तर मग एक दिवस
ह्याच्या घरी साधू आला, श्रीमंताच्या म्हणजे श्रीमंत गरीब झाला ना, त्याच्या घरी साधू आला. साधू आला तर साधू आला म्हणजे ते देवच आला, देव परमेश्वरच आला माणसाच्या साधूच्या रूपामध्ये. तर मग बाळा मला भूक लागली, काहीतरी खायला दे रे भाऊ मला. तर ते जेवत होता. तर मग ह्याला लई जाणकारी आली की आजकाल भिकाऱ्याला द्यायला पाहिजे, भिकारी नाही म्हणायला पाहिजे हो, साधू संत म्हणायला पाहिजे. ते भिकारी नसतात, ते साधू संत असतात. पर हे बघा, एक माणसाची गरिबी असते आणि गरिबीची भिकार पण येतं. एक देव पण आपला अंत घेतो, म्हणून त्याला भिकारी म्हणायला नाही पाहिजे. समजा एक माणूस आला तर ते म्हणतं बाळा मला खायला दे, मला लय भूक लागली या. तर मग ह्याला जाणीव आला की भिकारीच म्हणाली वापस मी, म्हणजे कोणीतरी आले माझ्या दरवाज्यावर, ह्याला मी तांबर पाणी देऊ आणि ह्याला नाही का काहीतरी खायला देऊ. आहे आपल्याकडे खायला थोडंच आहे तरी पण देऊ. माझ्या दरवाजामध्ये एवढं मोठं कोण आणून ठेवतंय, कोण नाही. परी मला वाटतंय की देव आणून ठेवेल, म्हणून मी म्हणतो की मला देवाने आणून ठेवलंय. परी कोण आणून ठेवतंय मला माहीत नाही आहे. त्याला पण वाटलं की मी कधी दान केलं नाही, म्हणून मला हे अशी गरिबी आली. आणि ते दान करत होता गरीब, तर त्याला एवढं देवाने भरभरून दिलं. ते पण ह्याला श्रीमंताला जाणकारी आली. मी पण आता असं गरीब झालोय, तर मी पण कोणी आलं तर माझ्या घासामधला घास त्याला देऊ, माझ्या पाण्यामधलं पाणी त्याला देऊ, माझ्या कपड्यामधला कपडा त्याला देऊ. त्याला पण वाटायला लागलं तसंच की जसं हे गरीब करत होता ना, तसं मी पण करायला चालू करू. मग ह्याने हळूहळू मग ह्याने चालू केलं. मग त्याला पाणी दिलं, त्याला भाकर दिली, कोरभर भाकर दिली, त्याने खाल्ली, तांबर पाणी पिलं. म्हणला इथं आराम करू का मी? तर म्हणला हो दादा करा की आराम तुम्ही करा. मग त्याच्या दरवाज्यात ते एक साईडला झोपला. मग उठला. मग हे विचारला, म्हणला दादा तुला मी असं गुळाचा चहा देऊ का तुला करून? काळा चहा माझ्याकडे काय दूध नाही आहे, तुला गुळाचा चहा आणि थोडीशी पत्ती टाकून तुला चहा मी बनवून देतो. बरं म्हणला, दे दादा म्हणला, दे म्हणला, मी काही बी तू दिलंस तर मी खायला तयार आहे. का तर मला चहा कधी भेटतच नाही, मला कोणी एवढा चहा देतच नाही. तू द्यायला लागलास तर मी भाग्यवानाच हे म्हणायला पाहिजे, मी पहिली बार तुझा चहा प्यायला लागलोय. तर मग त्याने बायकोला म्हणला, चहा म्हणला, आपल्या घरी दादा आलाय, त्याला चहा बनव, त्याला काय असलं तर खायला बनवून दे. त्याने लई सेवा केली. तर मग ते प्रसन्न देवच होता. तर मग हे बघा, ते गेला तिथून चहा पाणी करून खाऊन पिऊन घासातला घास गेला घरी. ते तर देवच होता. आणि मग त्या जागेवर तिथं हे बघा हिरे मोती ठेवून गेला. ते देवच होता. त्याला पण वाटलं की ह्याचा गुन्हा ह्याने कबूल केलाय, म्हणून त्यांनी हे बघा हिरे मोती तिथं एवढी थैली बांधलेली, लाल कपड्यामध्ये थैली, एवढे मोठे हिरे मोती तिथं जिथं झोपला होता तिथं उशाच्या साईडला ठेवून गेला. आणि मग हे उठून बघतात 1-2 तासांनी, तर हे बघा ते दादा तेवढं हिरे मोती त्याच्या उशाखाली ठेवून गेला. उशी काढून बघती तर त्याच्या खाली एवढं मोठं चमचम चमकायला लागलं. तर मग ते म्हणतो ते माणूस नव्हता ना, कुणी गरीब नव्हता, ते खरोखर देव आला होता परीक्षा घ्यायला. का तर मी श्रीमंत होतो, मी कधी कुणाची दयाच केली नव्हती. कुणी माझ्या दरवाजावर आलं तर मी दान करत नव्हतो, कधी कुणाला भुकेल्याची भूक ओळखत नव्हतं, तानेलीची ताण ओळखत नव्हतं, मी कुणाला जाणत नव्हतो, मी कुणाला मानत नव्हतो. म्हणून हे बघा मी आता थोडीशी हे बघा सेवा केली त्या दादाची, तर मला एवढं मोठं धन देऊन गेला. बघा कसं असतं या माणसाने, एवढं जर केलं तर देव एवढा देतो. म्हणून हे बघा कुणाला भिकारी म्हणू नका, ते पण कधीतरी श्रीमंत होता. आता त्याच्या कर्माने ते गरीब झाला असन, पण त्याला पण जाणीव येते मी माझं कर्म चांगलं नव्हतं केलं, म्हणून मला हे गरिबी आली. म्हणून हे बघा गरीबाला जाना माना, त्याच्यावर हसू नका. कोणी जर गरीब आलं तर त्याला तांबर पाणी द्या, कोरभर रोटी द्या, त्याचा आत्मा शांत करा.
मला तर हे वाटतं बघा, कथामध्ये बी असंच सांगतात. आणि हे बघा, आपण कथा ऐकायला मंदिरमध्ये जातो. हे बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही कथा ऐकायला भेटते या. आणि तुम्ही ऐका, शेअर करा, सपोर्ट करा. आणि 4 घराण्यात हे बघा माझं नाव काढा की एक कोणीतरी मला कथा सांगितली होती. गुणगान घ्या ह्या कथाचं. आणि कथाच हे बघा, ही आपल्या जीवनाची कथाच असते या. म्हणून हे बघा, श्रीमंत आली तर माजू नाही आणि गरिबी आली तर लाजू नाही. हे बघा, दिवस असतात. आज ऊन, हे बघा, आज ऊन एवढं पडतं तर उद्या सावली येते. आणि हे बघा, उद्या सावली आली तर परवा दिवशी ऊन पडतं. हे बघा, घडी घडी ऊन आणि सावली येतच राहते. हे बघा, दुपारी किती ऊन असतं या, बघितलं ना तुम्ही. आणि हे बघा, 5च्या नंतर किती हिरवाळा असते, बघितलं ना तुम्ही. हे बघा, ऊन तिथं सावली असते या. आणि ऊन ऊन म्हणून जास्त आपण ऊन झालं म्हणायचं नाही. ऊन पण आपल्याला पाहिजे आणि सावली पण आपल्याला पाहिजे. असं असतं हे जीवन, आपलं अनमोल जीवन असतं. ह्या जीवनाला कसं ठेवायचं आणि कसं नाही ते आपल्याच हातामध्ये असते. आणि हे बघा, जेवढं बी होईन तेवढं दान धर्म करा. आम्ही पण करायलाच पाहिजे. हे बघा, आपण हे बघा रात दिवस मेहनत करून थोडंफार तरी लोकांचा आत्मा शांत केलेला आहे. आणि तेच हे बघा आज माझ्या लेकरा बाळाच्या कामी यायला लागलाय. आज माझ्या लेकरा बाळाच्या कामी यायला लागलाय. नाहीतर माझं काय हो, साधारण बाई मी, अनाडी अनपड, माझं काय. पर मी पण हे बघा, आमची आजी कथा सांगायची. हे बघा, मी कोणत्या मंदिरमध्ये बी जाऊन कथा ऐकलेली आहे. म्हणून हे बघा, थोडी थोडी याद येते मला. तर थोडंफार चुकत होकत असन तर मला माफ करा. पण ही कथा खरी आहे. आणि हे बघा, असंच तुम्ही, मी बोलते ना तसंच राहावा. आणि गरिबीला कधी लाजू नका. आणि श्रीमंताला कधी, श्रीमंत आली तर कधी माजू नका. हे बघा, देव आपली परीक्षा बघतोय. देव आपल्या अंगसंग असतो. पण आपण म्हणतो की देव मंदिरातच आहे. देव आपल्या हे बघा हितं आहे. आपल्या हितं देव आहे. हे बघा, इकडं देव आहे आपल्या हितं मंदिर आहे. आपलं मंदिर आहे. हे आपल्या अंतःकरणाचं मंदिर साफ करा. अंतःकरणाचं मंदिर आपलं साफ करा. बघा, तुम्हाला नक्कीच देव दिसन. तुमच्या समोर देव दिसन. तुमच्या अंगसंग देव दिसन. खरंच तुम्ही हे बघा, ही माझी कथा ऐकायची आणि 4 घरात शेअर करायची. देव परमेश्वर तुमचं एवढं चांगलं करण. तुम्हाला देव भरभरून देईन. जरी मोठं असलं तरी तुम्ही ऐका. तुम्ही श्रीमंत असलात तरी ऐका आणि गरीब असलात तरी ऐका. ही कथा तुमच्या कामाला येणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सारखं म्हणत जा. राधा राधा सारखं म्हणत जा. ह्या तोंडामध्ये आपल्या देवाचं नामस्मरण दिवसातून हे बघा, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, कमीत कमी 5-6 वेळेस तरी करा. देव तुमचं चांगलं करू. किती मिनिटाचं झालं येडवते पण मला माहीत नाही. माझं शिक्षण काहीच नाही हो झालं. माझं शिक्षण काहीच नाही झालं. माझं शिक्षण झालेलं नाही. पण मला हे बघा, मला भरपूर ज्ञान आहे बघा. मला भरपूर ज्ञान आहे. माझे एवढं कुणी बघत नाही बघा. परी तुम्ही बघा जा एवढं, तेव्हा तुम्हाला कळन की माझे एवढं कसे असतात. माझ्या आयडीवर जाऊन बघा. माझे एवढं उलट नाही, पालट नाही, मोठ्या आवाजात नाही. मग बघा, माझे शांत मनात एवढं होत म्हणून माझे एवढं कुणी एवढं बघत नाही आहे. आणि एवढं बघा, तुमचं जीवनात देव एवढं कल्याण, तुमच्या जीवनाचं एवढं देव कल्याण करण ना. माझे एवढं बघा जा. काय हे बघा, तुमच्या बघण्यामुळं माझं काय झालं तर झालं बघा. काय झालं तर झालं, मौन तर झालेलं आहे माझं. पण ह्या बघा, तुमच्या बघण्यामुळं माझं काहीतरी देव परमेश्वर चांगलं करण. हे बघा, मी पण लय अडचणमध्ये आहे बघा. लय अडचणमध्ये आहे. माझ्यावर पण एवढं संकट आलेलं होतं. पण देवा परमेश्वराने हे बघा माझं सगळं चांगलं केलं. लय मोठे मी संकटमध्ये पडले होते. लय मोठं संकट आलं होतं माझ्या लेकरावर. पण हे बघा, आज सगळं निवारण झालेलं आहे. आणि आता इथून पुढं होईल चांगलं.
मी घाबरत नाही आहे. काय घाबरायचं हो, देव आपल्या अंग संग आहे. देव आपल्या संग चालताना बी आहे, बोलताना बी आहे, उठताना बी आहे, बसताना बी आहे. देव आपल्या अंग संग आहे. म्हणून हे बघा, घाबरू नका. संकट आलं तर संकटाला तोंड द्या. संकट आलं तर घाबरू नका. माझी हीच विनंती आहे. हे बघा, सुख आलं तर तिथं दुःख पण येतच असतं बघा. आणि दुःख आलं तर तिथं सुख येतच असते. दुःखाला आणि सुखाला तोंड आपणच द्यावं लागते. आणि सुख आलं तर जास्त आपण घमंडी करायची नाही, गर्व करायचा नाही. सुख आलं तर सुखाने राहा आणि दुःख आलं तर देवाचं नामस्मरण करत राहा. माझी हीच विनंती आहे. भोळ्या आईचे येडो बघ जा. बघतात माझ्या माता बहिणी, कोणी कोणी बघतात, कोणी कोणी नाही बघत. नमस्कार. राधा राधा.